नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून किचनमध्ये येऊन कामाला सुरुवात केली आणि सवयीप्रमाणे कणिक भिजवून घेतलं म्हणजे भाजीला फोडणी देईपर्यंत ते छान मुरतं आणि लगेचच भाजीच्या फोडणीची तयारी केली. फोडणी दिली आणि मग लगेचच चपात्या लाटायला घेतल्या. पहा ना, पीठ भिजवून ठेवल्यामुळे किती मऊ लुसलुशीत झालंय ते. त्यामुळे चपात्या पण मऊ राहतात पूर्ण दिवस. चपात्या झाल्या की डबे भरायला घेतले अविघ्नचे. आज शॉर्ट ब्रेकसाठी गुळपोळी दिली तूप लावून. त्याच्याने छान एनर्जी येते, पौष्टिकही असते ते. आज मुलांच्या शाळेत योगा डेचं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे ही मॅट घेऊन त्याला शाळेत सोडायला गेले. त्याला सोडून आल्यावर वेदूचं आवरून त्याला आम्ही दोघेही सोडायला गेलो. आणि येताना पतिदेवांनी इराणी कॅफेचं दर्शन घडवलं सकाळी सकाळी. आज पाऊस आहे. सोमवार कंटिन्यू पाऊस. काय घेणार आहे? चहा. मला वाला ना. मस्त मलाई चहा आणि बन मस्क्यावर ताव मारला आणि तिथेच बसून ही गेम खेळली. पहिल्यांदाच 3-4 बाण राहिले होते आणि नेमका नेम चुकला. मी आले ना त्याच्यामध्ये पाच. आणि मग निघालो. घरी आले आणि कामाला लागले. कामवाल्या मावशी मागील 3-4 दिवसांपासून आलेल्या नाहीत, त्यामुळे कामे मलाच करावी लागत आहेत. त्या आल्या नाहीत म्हणून त्यांचं एक काम माझा एक सवंगडी करणार आहे. पण त्याचा बाई भारीच नखरा असतो. काय तर त्याला म्हणे पहिले स्वतःला शुचिर्भूत व्हायचं असतं. ते बरोबरच आहे म्हणा, कारण त्याला स्वच्छ केलं नाही तर तो घर कसं बरं स्वच्छ करेल. त्यामुळे युद्ध पातळीवर पहिले त्याची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली. त्याचा सगळा पार्टन पार्ट स्वच्छ करून घेतला. त्याला त्याचं काम सोपवलं आणि म्हटलं, जोपर्यंत तो आपलं काम करतोय तोपर्यंत वेदूचे आणि माझे क्रॉक्स धुवून घ्यावेत. ते सुकायला गॅलरीमध्ये ठेवले आणि सगळा पसारा असा उचलून ठेवला, कारण त्याला असं त्याच्या रस्त्यात कुणी आलेलं चालत नाही, नाहीतर तो लवकर काम करत नाही. बघा ना, आता कसा आनंदाने बागडतोय मस्त सगळीकडे. त्याच्या मागोमाग मॉप हातात घेऊन घर पुसायला सुरुवात केली. त्याने जी खोली झाडून घेतली आहे तिथून मी पुसायला सुरुवात केली. पण म्हणतात ना, नशीब. मी माती खायची ती खाल्लीच. नेमका कचऱ्याचा डबा खाली पाडला आणि पुसलेल्या ठिकाणीच पाडून ठेवला. माती खाणं लिहिलं होतं ना,
माझी गडबड चालू होती कारण मला वेदूला घ्यायला शाळेत जायचं होतं. त्यात तीच माती पुन्हा खाल्ली. परत तोच डबा दुसरीकडे सांडून ठेवला. आता मात्र हद्दच झाली. परत तो कचरा भरून स्वच्छ पुसून घेतला. आता बघा घर कसं चमकतंय ते. मेहनत का नतीजा. त्यानंतर आता माझा नंबर होता बुचकळून घेण्याचा. पटकन कावळा स्नान करून बाहेर आले. पटापट थोडंसं स्किन केअर केलं. स्किन केअर कसलं आलंय, थोडं टोनर आणि सनस्क्रीम चोपडलं म्हणा ना तोंडावर. केसांवर ड्रायर फिरवून कपडे चेंज करून फणी फिरवली. मग काय, महाराणी साहेब तयार आपल्या राजपुत्राला घेऊन येण्यासाठी. या सगळ्यात घड्याळात बघितलं का किती वाजलेत? काय मग काय मजा केली आज? इकडे बघा. ऐक चिकू, बॅग दे तुझी. बॅग दे बॅग. काय केलंस? हा काय केलं? चला पळू नको. शाळेत जाऊन राजपुत्राला घरी घेऊन येण्याची मोहीम फत्ते करून झाल्यावर न्याहारी करायला मिळणार होती. पण म्हणतात ना, कष्टाचं फळ गोड असतं. पण इथे तर ते आंबा होतं. आमच्या साईटवरच्या केसर आंब्याचा हा आंबा आई सॉलिड एक नंबर. न्याहारी करून झाली की थोड्या वेळाची उसंत मिळते ना मिळते तोवर युवराजांना घ्यायला जायचं होतं. त्यांना घेऊन आल्यावर थोड्या वेळातच ट्युशनला नेऊन सोडलं. मग डी मार्ट मध्ये आले आणि खरेदीला सुरुवात केली. पहिला अटॅक चहापत्तीवर केला, कारण प्रेम आहे ना चहावर. मग बाकीच्या वस्तू घेऊन घराकडे प्रस्थान केलं, कारण परत बाकीची कामे होती. अविघ्नला घेऊन यायचं होतं आणि वेदूला घेऊन खाली खेळायला जायचं होतं. तर असा गेला आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? हेक्टिक की चॅलेंजिंग? कॉमेंट करून नक्की सांगा. परत भेटूयात आणि तोपर्यंत आपल्या प्रियजनांची काळजी आणि कल्चरची जपणूक करूया. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.